श्री पिहूशी कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न करतो, पण पिहू फोन रिसीव करत नसल्याने श्री वैतागतो आणि पटकन स्कूटर काढून तो बाहेर निघतो. पद्मा, भास्कर, रुद्र समोरच असतात. श्री ज्या काही गडबडीमध्ये गेला त्यावरून पद्माला एक अंदाज येतो की नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणूनच भास्करला ती त्याच्यावरती नजर ठेवायला सांगते. भास्कर ती जबाबदारी सोपवतो रुद्रवरती. रुद्र श्रीचा पाठलाग करण्यासाठी जातो त्याच्या मागे. पद्मा शिवनाथाच्या घराकडे पाहत म्हणते की शिवनाथ, आता लवकरच तू संपणार आहेस. घरात लग्नाची चर्चा चालू असते. आता वेदाने मॅट्रिमोनियल साईडबद्दल सांगितलेलं असतं. तेव्हा उमा म्हणते की मी काय म्हणते, आपण ना आधी माधवचंच बघूयात. तुम्हाला काही हरकत नाही ना? शिवनाथ सांगतो की आता माझं काय, आमच्यासाठी तुमचा शब्द अखेरचा. उमाला किचनमध्ये काम असतं म्हणून ती उठून जाते. वेदा सांगते की ठीक आहे आप्पा, तुम्ही या, आपण आधी दादाचं साईट ओपन करू. शिवनाथला ती बोलावते. लॅपटॉपवरती सांगत असते की कसं काय करायचं आहे ते, माधवचं अकाउंट वगैरे कसं ओपन करायचं. शिवनाथला ती सांगते की इथं आपण दादाची माहिती भरायची, की मग समोरनं पण काही स्थळं ओके केलं की मग काय नाही, फोन करणार ती लोक, बोलणार आपल्याशी फोनवरती, मग भेट होणार आणि जर पुढे काही होत असेल तर मग ते लग्नाचं फिक्स करतात. तितक्यात राघव माधवला घेऊन येतो आणि त्याने ते सगळं ऐकलेलं असतं. माधवला तो हिंमत देतो की हे बघ दाद्या, आता एवढाच चान्स आहे फक्त तुझ्याकडं. अरे तुझ्या लग्नाचं बघायला बी चालू केलं आहे त्याने. हे बघ, आता नाही करू शकला काय तर पुण्यामध्ये मला बोलायचं नाही काय. आणि जबरदस्ती माधवला ढकलतो तो पुढे. उमा वेदाचं कौतुक करत विचारते की काय ग वेदा, तुला बरं समधी माहिती आहे ग. वेदा सांगते की आय, अगं आम्ही जेंजीची पोरं, आम्ही हुशार तर असणारच ना. शिवनाथ विचारतो की कुणाची पोरं. त्यावर वेदा त्यांना समजावते की आहो जेंजी म्हणजे आत्ताची पिढी हो, आमची पिढी. इतक्यात वेदाचं लक्ष जातं. माधव आल्याचं पाहताच ती म्हणते की अरे दादा, बरं झालं तू आला. अरे तुझीच साईट आम्ही ओपन करत होतो. शिवनाथ हाक मारून त्याला आता खुर्चीवर बसायला सांगतो. वेदा माधवला विचारते की दादा, तुझा छंद आहे काय ते सांग की. माधव ततपप करायला लागतो. शिवनाथ समोर असल्यामुळे तो घाबरत म्हणतो की काय नाही, काम करायला आवडते. वेदा म्हणते की हे काय छंद झाला होय. अर्धा छंद म्हणजे दुसरं काय आवडतंय ते सांग की. माधव पुन्हा कचरतो. तो सांगतो की गोडाऊनवरती काम करायला आवडतंय, कामाला जायला आवडते. शिवनाथ विचारतो की अच्छा, हा छंद आहे म्हणून तो कामावर येतो होय. वेदा वैतागते की दाद्या जाऊ दे, माझ्या मेच टाकते. आणि आप्पा अशी माहिती भरते ना की समध्या पोरींची लाईनच लागली पाहिजे. आणि इतक्या पोरी आहेत म्हटल्यानंतर आपल्या दादाचं स्वयंवरच करावं लागेल नाही का. ते थट्टा करत असते. माधव मागे वळून पाहतो. राघव त्याला खुणवत असतो की बोल, आत्ताच वेळ आहे, बोल. पण माधवची हिंमतच होत नाही. माधव थोडीशी हिंमत करण्याचा प्रयत्न करतो. तो ततपप करत पुन्हा बोलतो की आप्पा ते ते मला बोलायचं होतं थोडं. शिवनाथ म्हणतो की हां बोल की. माधव विषय काढायला इतका घाबरतो ना की तो भलताच विषय काढतो. तो म्हणतो की पेट्रोलचे भाव लई वाढलेत ना आप्पा. मी म्हणत होतो की CNGच्या गाड्या वापरल्या तर म्हणजे पेट्रोलमुळं खर्च बी लई राघवनान आता इतका चिडचिड करत असतो तिकडे की डोकं आपटून घ्यावं काय त्याच्यासमोर असं वाटतं त्याला. शिवनाथ म्हणतो की हां ते बी बरोबर आहे, बघू काय तर तोडगा काढू आपण, बघूया. माधव घाबरून राघवकडे बघतो. राघव त्याच्यावरती भडकलेला दिसतो. खुणवत असतो तिकडून की बोल. अचानकच माधव मधुराचं नाव घेतो. आता राघवला वाटतं की चला एकदाच्या याने विषय काढला म्हणायचा. पण पुन्हा एकदा माधव भलताच विषय बोलतो. शिवनाथला तो सांगतो की ती आपली मधुरा. शिवनाथ म्हणतो की आपली मधुरा. त्यावर माधव सांगतो की आप्पा ते गोडाऊनवर अकाउंट म्हणून काम करणारे, अकाउंटंट म्हणून. शिवनाथ म्हणतो की हां आपली मधुरा, तिचं काय.
माधव पुन्हा तोच विषय काढतो. नाही म्हणजे तिने सांगितलं ना, पेट्रोलचे भाव वाढले आहेत, खर्च वाढला आहे. शिवनाथ म्हणतो की म्हणलं ना, बघू काय तर तोडगा काढू. बरं वेदा, एक काम कर, ही समधी माहिती भरून झाली की पहिला फोन मला करायचा. उमाला तो सांगतो की चला उमा येतो, आम्ही जातोय गोडाऊनवर. माधवला घेऊन तो तसाच निघून जातो. राघवचं तोंड पडलेलं दिसतं. उमा येते आणि विचारते की राघव, तुला काय झालं आहे आता? तुला काय बोलायचं होतं वय आप्पाशी? त्यावर राघव चिडचिड करतो की माझं काय काम, ज्याला बोलायचं आहे त्यालाच बोलू देत की, मी फक्त हिंमत द्यायला आहे. उमा विचारते की म्हणजे? राघव सांगतो की काय नाही गाय. इकडे श्रीने बागेत जाऊन पिहूची भेट घेतलेली असते. पिहू सांगते की अरे बघ, मी तुझ्यासाठी मटकी बी आणली आहे, आपल्या सातारच्या खाऊ गल्लीतने आणले. तेव्हा श्री विचारतो की खाऊ गल्लीतली होय, ती मग. श्री इतका वैतागलेला असतो आणि पद्माने कामगिरी सोपवले म्हटल्यानंतर रुद्र त्याच्यावरती बारीक नजर ठेवतो आणि रुद्रने श्रीला एका मुलीसोबत पकडलेलं असतं. पिहू त्याच्यावरती रागवते की काय र, असं का तोंड पाडून बसलायस? नाही म्हणजे 21.5 किलोमीटरचा प्रवास करून मी इथं तुला भेटायला आले आणि तुझं काय चाललंय? कॉलेजमध्ये असताना सतत माझ्या मागे मागे फिरायचा. नाही म्हणजे आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना? अरे बघणाराला असं वाटेल की मीच तुझ्या मागं लागली आहे. एकतर इतका प्रवास करून तुला भेटायला यायचं बी मीच, तुझ्या मागं मागं लागायचं बी मीच, तुझ्याशी बोलायचं बी मीच, आणि तुझं काय? श्री घाबरलेला असतो. पिहू पुढे आपलं मन मोकळं करतो की मला ना पिहू, लई मोठं टेन्शन आलं आहे. पिहू विचारते की कोणाचं? आपल्या लग्नाचं? अरे ते तरी मग यायलाच पाहिजे ना मग. हे बघ, तू तुझ्या आईबाबासने घेऊन माझ्या घरला यायचं आहे आणि माझ्या मम्मी पप्पाकडं तू माझा हात मागायचा आहेस. रुद्र गुपचूप मागून सगळं काही बोलणं ऐकत असतो. श्री ओरडतो आणि विचारतो की काय? अगं त्याचंच तर टेन्शन आलं आहे, दुसरं काय टेन्शन आहे मला अजून? अगं तू माझ्या आप्पासने ओळखत नाही, त्यांना हे पिरम बिरम काही असलं आवडत नाही गं. अगं नावच ठेवण्यात आहे त्यांचं, विचार कर मग स्वभाव कसला असेल. पिहू श्रीची समजूत घालते की तसं नाही माझ्या राजा, पण कधीतरी सांगावं तर लागणारच आहे की. मग आत्ता? ती त्याला विचारते की तुझं प्रेम आहे ना मग माझ्यावरती? तेव्हा श्री आता मधला डबा बाजूला करतो आणि पिहूला जवळ घेतो. तिला सांगतो की हाय मजी आहेच की. पिहू तू नका ना टेन्शन घेऊ, मी करतो ना काहीतरी, विश्वास ठेव ना माझ्यावरती, मी बोलतो माझ्या आप्पांशी. आता रुद्रच्या हाती इथं कोलीत लागलेलं असतं. कोलीत काय घाबाडच माना की, शिवनाथला बरबाद करण्यासाठीचं मोठं घाबाड. तिकडे माधव जेव्हा कामावरती येतो गोडाऊनमध्ये, कामं त्याचे चालू असतात, त्याचं लक्षच नसतं. मधुरा त्याच्याकडे जाते आणि विचारते की तुम्ही बोललात का शिवनाथ सरांचे आपल्याबद्दल? माधव मधुराला हिंमत करून तर सांगू शकतो की नाही, माझ्याच्यानं नाही व्हायचं त्यांच्याशी बोलणं. मधुरा विचारते की होणार नाही म्हणजे? तेव्हा माधव तिला स्पष्ट सांगून टाकतो की मधुरा हे बघा, हे विषय आपण इथेच संपूया, माझी नाही हिंमत होते आप्पाला सांगायची. इतक्यातच शिवनाथ हाक मारतो. तो विचारतो की माधव, अरे ती फाईल चेक केली आहे का? माधव म्हणतो की होय होय आप्पा, करतोय. मधुराला तो स्पष्ट शब्दात सांगतो की थांबूया आपण इथं, माझ्याच्यानं काय नाही होणार, आणि तो त्याच्या कामात डोकं घालून बसतो. माधवचं अचानकच पलटणं मधुरासाठी धक्कादायक ठरतं. या सगळ्याचा आता मधुराने इतका मोठा धक्का घेतलेला असतो की ती आपल्या जागेवरती जाऊन बसते, कम्प्युटरवरती काहीतरी टाईप करते, प्रिंटआउट काढते. ते काय असतं माहिती आहे? मधुराचा राजीनामा. माधवच्या समोर उभं राहून त्याच्या नजरेला नजर देऊन ती सांगते की माझा राजीनामा. हात जोडून सांगते की येते मी, आणि कायमचाच निरोप घेऊन मधुरा त्याच्या आयुष्यातून निघून जायचं ठरवते. माधवच्या काळजाचा ठोकाच चुकतो. सोबतीचा कर्मचारी तो पण धक्क्याने विचारतो की काय झालं साहेब, अचानक राजीनामा? माधव त्याला म्हणतो की नाही माहीत नाही कारण काय आहे ते, पण आता तो इतका रडकुंडीला येतो. मधुराने अचानकच राजीनामा दिल्यानंतर माधव अक्षरशः तिथेच रडायला लागतो. त्याला ना स्वतःचे अश्रू रोखताच येत नाहीत. त्यानंतर रात्रीच्या वेळी भास्कर पद्मा दोघेही कामानिमित्त चर्चा करत असताना तिथे रुद्र येतो.
रुद्र हाक मारतो तेव्हा पद्मा विचारते की रुद्र प्रताप काय झालं कामाचं. रुद्र तिला आनंदाची बातमी देतो की अत्तू अगं आपल्या हाताला कल्ला लागलाय कल्ला. त्या शिवनाथच्या पोराचं त्या श्रीधरचं गरमागरम प्रकरण आहे बघ चालू बाहेर आणि ती पोरगी जरा मला आगावच वाटली. पद्माच्या हाती आयते कॉलेत आले म्हटल्यानंतर ती आनंदाच्या उकळ्या फुटणारच ना तिला. रुद्रचं कौतुक करते की वा 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 रुद्र प्रताप वा एक नंबर काम केलं आहे बघा तुम्ही. आता भास्कर डोक्यावर पडल्यासारखा वागतो तिथे. पद्माला म्हणतो की तायडे आपण एक काम करूयात, त्या दोघांनी बी रंगी हात पकडूयात आणि शिवनाथच्या समोर चांगला राडाच करूयात. हां पद्मा थांबवते त्यावेळेला. आता पद्माला शिवनाथसोबत एक खेळ खेळायचा असतो. ती म्हणते की नाही 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 भास्कर हे प्रकरण जरा जास्तच चांगल्या रंगात येऊ द्यायचं, कारण हे प्रकरण जेव्हा रंगात येईल ना तेव्हाच त्या शिवनाथच्या थोबाडावरचा रंग उडेल. पद्मा भास्कर रुद्र दोघांना पण प्लॅन समजावून सांगते की ह्यो श्रीधर आपल्या खेळाचा हुकमी एक राज्य आहे, एक्का एक्का, आणि त्या राजानं त्याची राणी या खेळामध्ये मिळवाया तर पाहिजेच की. त्या शिवनाथच्या संस्कार धाब्यावर बसवून त्यानं त्याच्या नाकावर टिचून त्या पोरीसोबत लगीन करायला पाहिजे. तेव्हा शिवनाथला कळल, आणि नाही समजलं तर मी आहेच की, त्याच्या ध्यानात आणून द्या. आता पद्माचा प्लॅन भास्कर रुद्रच्या डोक्यात शिरतो. इकडे चारही मुलं शिवनाथाची बाहेर बसलेली असतात. आता रोजचं ठरल्याप्रमाणे ते सगळेच जण बाहेर असतात. माधव श्रीधर दोघांचंही कुठेच लक्ष लागत नसतं. दोघेही अस्वस्थ असतात आणि राघवला त्यांच्याकडे पाहून इतका राग येत असतो राघवला का ते हिंमत करून बोलत नाही आहेत. इतक्यात शिवनाथ येतो. शिवनाथ चौकशी करतो की काय रे पोरानो सगळं मस्त ना. वेदा आनंदाने सांगते की आप्पा म्या ना तुमची पोरगी आहे, अभ्यास वगैरे मस्त चालू आहे. तुम्हाला सांगू का उद्या माझा रिझल्ट आहे. शिवनाथ म्हणतो की पास तर होती आहे का. त्यावर वेदा रुसून म्हणते की काय आहे आप्पा, अहो मला माहिती आहे मी चांगल्या मार्कानेच पास होणार आहे. शिवनाथ माधव श्रीधरकडे पाहतो आणि त्यांना विचारतो की काय रे पोरानो असं मानाखाली घालून काय बसलायत, काय बोलायचं आहे का तुम्हासनी, काय बोलायचं असेल ते बोला की. राघव त्या दोघांनाही खुणवत असतो आणि खरं काय ते सांगा म्हणतो. हिंमत देतो तो, पण त्या दोघांची घाबरगुंडीच उडते शिवनाथ समोर. कारण तो जर चिडला तर त्याच्या रागाला कोणी सामोरं जायचं. ते दोघे बी सांगतात की काय नाही आप्पा खरंच काय नाही. शिवनाथ पुन्हा पुन्हा चौकशी करतो की काय नाही खरं नवं. नाही म्हणजे हे बघा तुम्हासने जर काय बोलायचं असेल तर बोला. आलं माझ्या लक्षात. अरे बाप समोर बसलाय असं नाही, तुमच्यासमोर तुमचा मित्र बसलाय असं समजून बोला. जे काय बी मनात असेल बिनधास्तपणे सांगून टाका. राघव तर विचार करतो की किती ऐती संधी चालून आली, पण हे दोघं मूर्खपणाच करतात ना. माधव तर सांगतो की काय नाही आप्पा खरंच काय नाही, आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाहीच नाही. इतक्यात उमा येते. सर्वांसाठी तिने ज्यूस आणलेला असतो. शिवनाथ तिला आनंदाने कौतुकाने सांगतो की पाहिलं का उमा पोरं काय म्हणते ती, माझी पोरं माझ्या शब्दाबाहेर नाही ती म्हण. समोरून माई छाया दोघेही इतकं कौतुकाने पाहत असतात. आपल्या पोरीचा संसार इतका छान आहे फुलला आहे, इतकं छान आनंदात आहे ते कुटुंब पाहून माई सुखी समाधानी असतात. इतक्यात उमाचा पाय लचकतो आणि ती जोराची विवळते. राघवच्या काळजाचा ठोका चुकतो. तो पटकन धावत जातो आणि सांगतो की आई काय झालं तुला, थांब या बर्फ आणतो शेकाया. उमा सांगते की काय नाही, अरे खरंच काय नाही झालं. वेदा म्हणते की काय कसं नाही आप्पा, खरं तर आईचा पाय ना दुपारीच दुखत होता, कामं होती, मी म्हटलं बी तिला की मी करते, पण ऐकल तर कसली आई. तिचा पाय ना दुपारीच मुरगळला होता, तोच ठणकत असेल अजून बी. शिवनाथ ओरडतो की काय हो उमा, लेकरं हायती नवं तुमचे कराया कामं, असं कसं करता तुम्ही. बरं थांबा बसा तुम्ही, पाय द्या इकडं पाय द्या. काय झालंय दुखतंय का, थांबा मी बघतो. असं शिवनाथने आपल्या पायाशी बसून राहणं उमाला काही जरा बरं वाटत नाही आहे. तिला कसं तरीच ऑकवर्ड वाटायला लागतं.
सगळी पोरं बघतायत, चिडवतायत, पण शिवनाथाला काही लाज वाटत नाही. तो उलट आपल्या बायकोचं पाय नीट करण्याच्या प्रयत्नात असतो. उमाला तो सांगतो की उमा, अहो तुम्हाला आठवत आहे का, जेव्हा आपलं लगीन झालं होतं, अहो तेव्हा गावोगावी मी माल पोचवायला पायी चालत जायचो. पाय दुखायचे तेव्हा माझं पाय तुम्हीच चिपून द्यायचा ना. मग आता तुमचा पाय दुखतोय तर बघीन की मी. अहो काय नाही झालं, शिरावर शिरा आले फक्त, द्या इकडे द्या. समोरून छाया कौतुक करते की वा, काय ते प्रेम, काय तो जीव. राघव, वेदा दोघेही त्या दोघांना चिडवत असतात. वेदा तर आता व्हिडिओ शूट करायला लागते. आधी उमाचा धपाटा राघवने खाल्ला होता, पण वेदा तर आता कहरच करते. त्या दोघांचे व्हिडिओ काढते म्हटल्यानंतर उमा तिला उशी फेकून मारते. इतक्यात समोरून पद्माही हजर होते. शिवनाथ उमाच्या पायाशी आहे. तो तिचा अलगद पाय आपल्या हातात घेऊन तो पाय ठीक करतोय. हे पाहून तिचा इतका जळफळाट होतो ना. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात की भाजीवाला आलेला असतो आणि उमाला नेमकी रताळे घ्यायची असतात. पण पद्मा इतकं मुद्दाम करते ना, मुद्दाम ती खुनशी वागते. त्या भाजीवाल्याला सांगते की तुझ्याकडे जेवढी बी रताळे आहे ती समधी आमच्या घरात पोहोचवायची. तेच नवं, समजा भाजीपाला तू आमच्या घरात पोहोचवायचा. 1,500 रुपये देते तुला, ते समजा भाजीपाला आमच्या घरात पोहोचव. छाया विचारते की अहो वंश, पण इतक्या भाजीचं काय करायचं. पद्मा मुद्दाम उमाकडे बघून टोमणे मारायला लागते की काय करायचं म्हणजे, बाहेरच्या गरिबांना वाटा, नाहीतर रस्त्यातल्या भिकाऱ्यांना द्या. एका अनाथाला देण्यापरीस भिकाऱ्याला देऊन पुण्य कमावलेलं चांगलंच आहे ना. उमाला इतका मोठा धक्का बसतो. पद्मा शिवनाथचा अपमान करते ते तिला सहन होत नाही, खूप जिव्हारी लागतं. पण आता श्रीधरचं प्रकरण पद्माला कळलंय. त्याचा वापर करून ती खरंच शिवनाथच्या घरात वाद पेटवून देईल का. हा खेळ कसा खेळणार आहे नक्की ती. पुढचं ट्विस्ट इंटरेस्टिंग राहणारच प्रेक्षकांनो. बघत राहा आपल्या चॅनलवरती. त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि भाग कसा वाटतो आजचा ते कमेंट करून कळवा.